नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपला विषय आहे राशी रत्नानं खरंच आयुष्य कसं बदलतं आणि आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी यांचं सगळ्यात आधी आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. आचार्यजी, सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा आणि इंदोर तसंच महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत. तुम्हाला सुद्धा तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन संपर्क साधून आपला शंका निरसन तुम्ही करून घेऊ शकता. चला तर मग लगेचच आजच्या आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, सगळ्यात पहिला प्रश्न आचार्यजी मला तुम्हाला असा विचारायचा आहे की जसं आजचा आपला खरं तर विषय आहे की राशी रत्नांनी किंवा स्टोननी खरंच आपलं आयुष्य बदलतं का? आम्ही सतत पाहत असतो की तुमच्या हातात सुद्धा बरेच स्टोन तुम्ही परिधान केलेले आहेत. नेमकं त्यामागचं कारण काय आहे आणि खरंच हे सगळं वापरल्याने आपल्या आयुष्यात काही बदल होतात का? हो, जर तुम्ही तुमच्या भाग्यरत्न किंवा तुमची कुंडलीनुसार जर तुम्ही रत्न घातलं तर तुमच्या आयुष्यात खूप काही बदल घडताय. एक मी तुम्हाला सांगू की तुमच्यावर याचा परिणाम कसा होतं, जे आता प्रश्न केला त्याचं उत्तर मी तुम्हाला दाखवतो. हा आपले माउंट्स म्हणजे पर्वत आहे, यांना आपण पर्वत म्हणतोय. हा आपला गुरु पर्वत आहे, हा आपला शनी पर्वत आहे. आणि हे जे पर्वत आहे आपले, ते पर्वतानुसार आपण काय करतो, आपण म्हणजे ज्या ग्रहाचा जे पर्वत असतो तो रत्न आपण त्या बोटामध्ये घालतो. म्हणजे हा गुरु पर्वत आहे तर आपण पुष्करात जर घालायचे आपले तर हा बोट मध्ये घालायचे. शनी पर्वत आहे तर शनी पर्वत मुळे हा जे नीलम तुम्हाला घालायचा हा बोट मध्ये घालायचा. जेव्हा तुम्ही असं घालताय ते तुमची नाडी, तर नाडीमध्ये जे तुमची ऊर्जा, तो रत्न एक ऊर्जा क्रिएट करतोय. म्हणजे तुम्हाला जे तरंग भेटते तुम्हाला त्या रत्नानुसार तुम्हाला तरंग भेटते आणि तुमच्या भाग्य जागृत होतोय. आता तुम्ही खूप काही लोकांना तुम्ही पाहताय की जे उद्योगपती आहात, जे फिल्म स्टार आहात, जे खूप मोठे मोठे लोक आहात, खूप मोठे मोठे राजनेते आहात, ते लोक पण सुद्धा रत्न घालताय. त्यांना काय गरज आहे घालायची? तर मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे ते एक वेगळा विषय आहे. पण तुम्ही लक्ष्य अचीव केला, तुम्हाला तो भेटला, जे तुम्हाला पाहिजे होतं ते तुम्हाला भेटलं तुमच्या आयुष्यात. पण तुम्ही त्या विषयावर आणि त्या लक्ष्यावर तुम्ही टिकले पाहिजे. त्यासाठी रत्न घालायचे. जर तुम्हाला आतापर्यंत तुमच्या लक्ष्य नाही भेटला, तुम्ही संघर्ष करत आहात किंवा तुम्हाला लक्ष्य भेटला पण तुम्हाला मनात एक भीती आहात की तुम्ही कधी पण म्हणजे खाली जाऊ शकता, तर तुम्ही एक सुरक्षेसाठी, सिक्युरिटीसाठी तुम्ही रत्न नक्की घाला. तुमच्यावर याच्या, तुमच्या मनावर, तुमच्या स्वास्थ्यावर आणि आर्थिक दृष्ट्यांवर याचा खूप परिणाम असतो. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की रत्नांचं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व असतं आणि खरंच त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होताना आपल्याला दिसून येतो. पण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की कुठलंही रत्न खरेदी करताना त्याचं वजन सांगितल्याप्रमाणे आपल्याला असलं पाहिजे. तर खरंच वजनाचं सुद्धा रत्नांच्या तितकं महत्व आहे आणि त्याने सुद्धा काही फरक पडतो का? खूप चांगला प्रश्न तुम्ही केला. जसं आपण चिकित्सकाकडे जातो, डॉक्टरांकडे जातो आपण, आणि ते औषध देण्याच्या अगोदर तुम्हाला काय विचारतात, बाबा तुझी वय किती आहे, वजन किती आहे, त्यानुसार ते तुम्हाला औषध देत आहे. म्हणजे किती mg ची औषध तुम्हाला द्यायचं ते तुमच्या वजन आणि तुमची वय दोघांवर निर्भर करतो. तसंच तुमचं जे शारीरिक वजन आहे ते वजनी बरोबर जर तुम्ही रत्न घातलं तरी तुमच्यावर परिणाम होणार. कधी कधी काय असतं, आपण म्हणजे शारीरिक वजन आपला खूप आहे आणि आपण 1 कॅरेट 2 कॅरेटचं जर आपण रत्न घातलं आणि परिणाम जर काही नाही आला तर आपण दोष रत्नाला देतो. तो एकदम बरोबर नाहीये. ते चूक आपल्याकडून झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही परिवर्तन करा. जर तुम्ही
तुमच्या वजनानुसार तुम्ही जर रत्न घातलं त्याचा परिणाम तुमच्यावर 100% होणार. खूप काही लोकांना तुम्ही पाहिलं असेल की माणसानी रत्न घातलं आणि लगेच त्याच्या आयुष्यात खूप काही बदल झाले. असा खूप काही लोक म्हणतात. मला आतापर्यंत म्हणजे लाखो लोक मला भेटले की गुरुजी तुम्ही ते रत्न सांगितलं होतं आम्ही घातलं आणि नंतर आमच्या आयुष्यात खूप बदल झालेला. ते यासारखे लोक मला तर खूप भेटले, तुम्हाला पण भेटले असेल. म्हणून तुम्ही रत्न घालं, पण तुमच्या वजनी बरोबर किंवा जे कोणी तुमच्या मार्गदर्शक त्याला विचारा तुम्ही की गुरुजी आम्हाला हे रत्न घालायचे आहेत पण त्याचं वजन किती पाहिजे. जर त्यानुसार रत्न घातलं 100% तुमच्या आयुष्यात परिणाम होणार. नक्कीच. मला वाटतं प्रेक्षकांचे प्रश्न सुद्धा आपल्याला सुरुवात झालेली आहे. पार्वती बोलतायत बँगलोरवरनं. पार्वती बोला, आपला प्रश्न विचारा. हो, पार्वती बोलते, बोला. हॅलो. हा बोला बेटा, बोला बेटा. नावशी बोलते, माझं मोठं ऑपरेशन झालेलं आहे. हॅलो. तुमची आवाज बरोबर येते बेटा, बोला बोला. हा, तर मला एक बाईने ना लय फसवलेलं आहे सर. हो हो. हा, मी कामाला होती तिथं मुंबईमध्ये. तर मला 15,000 पगार होता. तर ती माझं पूर्ण पगार बिगार घ्यायची, मला काही देतच नव्हती. 2-3 हजार रुपये द्यायची. नंतर मला काय तर तिने चाललं. मला जन्मतारीख सांगा, तुमची जन्मतारीख सांगा मला. मला तसलं कळत नाही, वाचता येत नाही, पण मला आता 63 वय चालू आहे माझं. एकदा 63. परत सांगा. 7 आणि 3. हा हा 63 वय माझं. पार्वती नाव आहे. ठीक आहे ठीक आहे. हा, आणि ती बाईने फसवलेलं तिचं नाव सरोबाई आहे. हा प्रकरण तुमच्या सोबत एकदा नाही झाला, तुमच्या सोबत 3दा झालेला आहे. म्हणजे तुमच्या जे लोक आहेत ना ते तुमचा खूप फायदा उचलतात. कारण काय त्याच्या की तुम्ही तुमचा जे स्वभाव आहे ना ते खूप सहज स्वभाव आहे. म्हणजे कुणी तुम्हाला जर काय म्हटलं तुमच्या समोर त्यांनी जर आपली परिस्थिती जर तुमच्या समोर त्यांनी सांगितली लगेच तुम्ही त्यांना हेल्प करताय, मदत करताय. म्हणून तुम्ही 3दा फसले. हा प्रकरण पहिल्यांदा नाही झालेला आहे. आता याच्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगतो, ते उपाय करा तुम्ही. तुम्ही काय करा, आता दर मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाणार. जर दक्षिणमुखी हनुमानजीच्या मंदिर तुम्हाला भेटलं ना तर खूप चांगलं होईल. तुम्ही काय करा, तिकडे जाऊन मीठा गोड तांदूळ घ्या आणि दर मंगळवारी 10 मंगळवार पर्यंत तुम्हाला गोड तांदूळ हनुमानजीला अर्पित करायचे. नंबर 1. आणि नंबर 2 तुम्ही काय करा, जे मसूरची डाळ असते ना ते मसूरची डाळ 3 मुठी आपल्या हाताने तुम्हाला तिकडे दान करायचं. ठीक आहे, हनुमानजीच्या मंदिरमध्ये. आणि दान करताना तुमच्या मनात जे मनोरथ आहे, म्हणजे तुमचे जे पैसे गुंतलेले ते मनोरथ तुमच्या मनात ठेवा. 10 मंगळवार पर्यंत हे दोन्ही उपाय करा. हळूहळू तुमचे 100% पैसे तुमचे जे निघणार आणि त्याच्यामध्ये हा उपाय जे आहे ते तुमची खूप मदत करणार आहे बेटा. ठीक आहे. मग मी आता 3 महिन्यांनी गावी जायची, 2 महिन्यांनंतर मग तिकडे केलं तर चालेल का आता इथलाही दावा झाल्यावर? तुम्ही परेशान होऊ नका. तुम्ही उपाय आता सुरू करा. 100% तुम्हाला परिणाम भेटणार. ठीक आहे बेटा. आशीर्वाद. नक्कीच. ज्या पद्धतीनं आता त्यांनी प्रश्न विचारला, असे बऱ्याच जणांना वेगवेगळे प्रश्न पडलेले असतात आणि त्यातला महत्वाचा प्रश्न म्हणजे नवरत्नांची अंगठी सुद्धा आपण बरीच जण घालताना पाहिलेलं आहे. खरंच ही जर नवरत्नांची अंगठी घातली तर नवग्रहाचे जे त्रास असतात ते सगळे यापासून मिटून जातात ती अंगठी घातल्यानंतर, असं लोकांना वाटतं. पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, नवरत्नाची अंगठी जे तुम्ही घालताय त्याच्यामध्ये काय काय असतं, मुंगा, मोती, पुष्कराज, नीलम. आता मला तुम्हाला सांगायचं की आपण जर नीलम घातलं तर आपण एक त्याच्यासाठी वेगळा वोट आहे, म्हणजे मधला वोट. पुष्कराजसाठी हा, माणिकसाठी हा, आणि हा वोट 50 साठी, मोतीसाठी. वेगळे बोटमध्ये तुम्ही वेगळे रत्न घालताय. हे नवरत्न तुम्ही एक वोटामध्ये कसं घालू शकता? कारण काय, त्याचा आधार मी तुम्हाला सांगतो. याच्या मागे एक वैज्ञानिक म्हणजे ज्योतिष वैज्ञानिक आधार आहे. मंगल जे आहे त्याचा स्वभाव कसा, उष्ण स्वभाव म्हणजे गरम. आणि जे मोती जे आहेत तो चंद्रमाचा कारक ग्रह म्हणजे चंद्ररत्न.
त्याचा स्वभाव काय शीतल, शांत. म्हणजे पाणीसारखं. आणि पाणी आणि आग हे दोघांच्या कधी मेळ होत नाही. कधी कधी काय असतं, आपण नवरत्नाची अंगठी जर घातली तर खूप काही प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात वाढून जातो. आणि त्याच्या कारण आपण कधी कधी म्हणजे आपल्याला वाटतं नाही हा प्रॉब्लेम जे झाली आपल्या त्याच्यामुळे झाली तसं. तुम्ही काय करा, एकदा विचारून घ्या तुम्हाला नवरत्नाची गरज आहे की नाही. म्हणजे याच्यामध्ये अपवाद आहे. सगळे लोकांना कधीच नवरत्नाची अंगठी घालायची नाही, तुमचा त्रास वाढतो. हा, खूप काही लोकांना काय असतं की जर तुमची कुंडलीमध्ये नवग्रह जे नवग्रह आहेत, नवग्रहामध्ये तुमचे कमीत कमी 6 ते 7 ग्रह जर तुमचे प्रॉब्लेमॅटिक आहेत, म्हणजे कुणी ग्रह वक्री आहे, कुणी नीच राशीमध्ये आहेत, कुणी ग्रहाची पॉवर नाही आहे, कुणी ग्रहाच्या षडबलचा बल नाही आहे. जर 5 ते 6 ग्रह जर तुमचे वीक आहेत, कमजोर आहे, तर तुम्ही घालू शकता. तर याच्यामध्ये एक अपवाद आहे. तर नवरत्नाची अंगठी घालायच्या आधी तुम्ही एकदा नक्की मार्गदर्शन घ्या, नंतर तुम्ही घाला. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की नवरत्नांची अंगठी प्रत्येक जणांनीच घालावी आणि ती कशा पद्धतीनं घालावी, काय केलं पाहिजे त्याच्यासाठी. त्याचप्रमाणे असं असतं की काही जण तांब्याचा छल्ला किंवा तांब्याच्या वस्तू ज्या असतात त्या आपल्या पायांमध्ये घालतात, बोटांमध्ये घालतात. तर खरंच या तांब्याच्या वस्तू अशा अंगावर घातल्याने आपल्यात काही बदल दिसून येतात किंवा काही परिणाम होतात? हो, त्याचा एक आधार आहे, ते सांगतो मी. काय असतं, आपण जर आपल्याला जर लोहेचा छल्ला जर आपल्याला घालायचा आणि हा जर तुम्ही हा बोटमध्ये म्हणजे जे तुमची अनामिका बोट आहे ना, या बोटमध्ये जर तुम्ही घातलं, तुम्हाला 100% प्रॉब्लेम येणार. म्हणजे तुम्हाला शारीरिक त्रास होणारच. आणि जर तुम्ही तांब्याचा छल्ला तुम्ही मधला बोटमध्ये घातला तरी तुम्हाला त्रास होणार. आणि जर तुम्हाला बीपीचा त्रास आहे, ब्लड प्रेशर, किंवा तुम्हाला परत परत जॉन्डिस वगैरे जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही कधी हे चूक करू नका. तुम्हाला जर तुमचा शनी वीक आहे, शनी कमजोर आहे आणि शनी योगकारक नाही आहे, तर तुम्ही छल्ला घाला आणि मधला बोटमध्ये. आणि तुम्हाला तांब्याचे जे छल्ला घालायचं ते तुम्ही हा बोटमध्ये घाला. हे चूक करायचं नाही. कधी कधी आपण काय करतो, आपण काम करतोय पण बरोबर करत नाही. म्हणजे आपल्याला ज्ञानचा जे अभाव आहे त्याच्यामुळे आपण काही वस्तू आणि कुठेही घातली तर त्याचे वेगळे वेगळे परिणाम होतात आपल्यावर. म्हणून थोडंसं तुम्ही जाणून घ्या की आपल्याला कोणती वस्तू कसं प्रकारे आणि कसं घालायचं. जर तुम्ही व्यवस्थित घातली, तुमच्या आयुष्यात त्याचा व्यवस्थित परिणाम होणार. नक्कीच. मला या राशी रत्नांबद्दल आणखीन जाणून घ्यायचंय. रत्नांचे काय परिणाम आपल्यावर होतात याबद्दल सुद्धा तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली. लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे राशी रत्नानं खरंच आयुष्य बदलतं का. लगेचच आपल्या विषयाला आजच्या सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं मी म्हटलं होतं, खरंच राशी रत्नानं आयुष्य बदलतं का. नवग्रहांबद्दल तर आपण बोललो, कशा पद्धतीनं ती अंगठी घालावी, कुठकुठल्या बोटांमध्ये कुठकुठले रत्न परिधान करावे. त्याच पद्धतीनं असं आहे, रत्न तर आपण खरेदी करतो एखाद्या गुरुजींनी सांगितल्यानंतर, आचार्यजींनी सांगितल्यानंतर. मात्र हे रत्न परिधान करताना त्यांच्यावर काही विधी करण्याची आवश्यकता असते का? हो, जर तुम्हाला फक्त स्टोन घालायच्या म्हणजे पत्थर घालायचा, खडा घालायचा तुम्हाला, तर तुम्ही खडा तुम्ही जाऊन खरेदी करा आणि तुम्ही ज्वेलर्सकडे तुम्ही त्याला बनवायला सांगा आणि तुम्ही घालून घ्या. म्हणजे आता तुम्ही जे घातलं ना ते स्टोन म्हणजे फक्त खडा घातला. आपल्याला खडा घालायचा नाही, आपल्याला रत्न घालायचा. रत्न म्हणजे काय, जर तुम्ही खड्याची अंगठी बनवल्यानंतर तुम्ही त्याची अभिमंत्रणा केली, पूजा केली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली, मग तुम्ही जर खडा घातलं तर तुमच्या जे खडा म्हणजे जे रत्न आहेत, तो रत्न तुमच्या आयुष्यावर 100% परिणाम देणार. कधी कधी आपण रत्नांमध्ये खूप पैसे घालतो पण फक्त खडा सारखा घालतो, म्हणजे फक्त खरेदी करतो आणि नंतर आपण घालून घेतो. तसं करायचं नाही, त्याची विधी करा. आणि वेगळे वेगळे जे स्टोन आहेत ते त्यांची वेगळी वेगळी विधी आहे, वेगळी वेगळी दिशा आहेत. आता मी तुम्हाला एक सांगतो, खूप काही लोक काय करतात, नीलम धारण करताय.
ते नीलम परिधान करताना लक्ष ठेवायचं. नीलम तुम्ही जे धारण करताय ते सकाळपेक्षा जर संध्याकाळी तुम्ही घातली तर जास्त त्याचे चांगले परिणाम आहेत. कारण काय, त्याची जी दिशा आहे शनीची तो पश्चिम दिशा आहे आणि सूर्य त्यांच्या शत्रूसारखा. म्हणजे जर तुम्ही दिवसात तुम्ही घातलं तर तुम्हाला त्याचा परिणाम होणार नाही. आणि जे संध्या शनीची पत्नी आहेत, तर शनीची पत्नी संध्या, तर संध्याकाळी जर तुम्ही घातलं तर नीलमचे खूप चांगले परिणाम. तसंच वेगळे रत्नांचे वेगळी वेगळी दिशा, वेगळी वेगळी विधी, ते विधी करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. अशाच पद्धतीचा एक प्रश्न आपल्याला आलेला आहे. अनुप बोलतायत. अनुप बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो साहेब, नमस्कार. हा नमस्कार, आशीर्वाद बेटा बोला. सर मी किनवट तालुक्यावरून बोलायला सर. तुमची जन्म तारीख सांगा बेटा, जन्म तारीख सांगा. जन्म तारीख 12/7/92. 12/7 हा 92. ठीक आहे. आणि जन्म ठिकाण काय आपलं? दिल्ली. ठीक आहे. आता आयुष्यात दोन प्रॉब्लेम खूप मोठी आहेत. म्हणजे एक, लग्न आपलं जुळत नाही, लग्नासाठी खूप परेशान आहात तुम्ही. ठीक आहे. हो सर. नंबर 2, जे आपल्याकडे जेवढे पैसे येतात ते पैसे लगेच निघून जातात, म्हणजे पैसे टिकत नाही आपल्याकडे. म्हणून भीतीमुळे तुम्ही तुमच्याकडे पैसे पण ठेवत नसेल, है ना? हो सर. काय करायचं, मनात भीतीच्या वातावरण ठेवायचं नाही, त्याचं समाधान शोधायचं. समाधान काय त्याचा? तो सगळ्यात मोठा प्रश्न, जे ग्रहलक्ष्मी म्हणजे तुम्ही वाट पाहताय तुमच्या लग्नाची की बाबा लग्न कधी होईल. ठीक आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो 2025 वर्षी आणि जे ऑक्टोबरचा महिना आहे, तर ऑक्टोबर मध्ये तुमच्या लग्न होण्याची प्रबल शक्यता आहे. ठीक आहे. नंबर 2, जे पैसे टिकत नाही आपल्याकडे, तर काय करायचं, तुम्ही दर शुक्रवारी खडी शक्कर माहिती आहे ना? शुक्रवार. हा, खडी शक्कर. दर शुक्रवारी खडी शक्कर महादेव मंदिरकडे जाऊन तुम्हाला त्याची मुठ असं चढवायचं तुम्हाला. ठीक आहे. 3 मुठ दर शुक्रवारी, 21 शुक्रवार तुम्ही हे करा. नंबर 2, हा बेटा काय म्हटलं तुम्ही? म्हणजे गडीसागर किती पॅकाचं म्हटलं? 3 मुठ असं चढवायचं तुम्हाला. ठीक आहे. आणि नंबर 2, हा नंबर 2, उत्तर दिशाकडे आपल्या घरी एक लक्ष्मीचं स्थान आणि तिकडे कुबेर कलश ठेवायचा. कुबेर कलश मध्ये काय, एक कलश घ्या तांब्याच्या, पितलच्या, चांदीच्या. ठीक आहे, जसं तुमची श्रद्धा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ, हळदचे तांदूळ म्हणजे पिवळे करायचे आणि ते तांदूळ भरायचे. त्याच्यामध्ये 11 तुम्हाला कमलगठ्ठा आणि 1 लाल सुपारी आणि 1 कॉइन, हा कुबेर कलश आहे. आणि वरती श्रीफळ ठेवा. तर तुम्ही उत्तर दिशाकडे जर तुम्ही असा कुबेर कलश ठेवला ना, तर आपल्या घरी खूप लक्ष्मी टिकणार, लक्ष्मीचा खूप भरपूर आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. खूप खूप आशीर्वाद. नक्कीच. ज्या पद्धतीने आता अनुप यांनी सुद्धा प्रश्न विचारला की धनलक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मी घरात राहत नाही, लग्नाचा योग जुळत नाही, मग या सगळ्यामध्ये सुद्धा रत्नांचा फायदा होतो का? आणि हे सगळं रत्न परिधान केल्यानंतर सुद्धा आपण ह्याच्यातनं मार्ग काढू शकतो का? माणसं आजारी पडतो ना, तर आपण काय करतो, लगेच आपण औषध घेतोय. तसं जर तुमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम येऊ लागले ना, तुम्ही काय करा, प्रॉब्लेम काय आणि त्याच्या संबंधित ग्रह कोणता आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे मुलं तुम्हाला त्रास देत आहे, किंवा तुम्हाला आर्थिक अडचणी आहेत, की शारीरिक अडचणी आहेत, की मानसिक अडचणी आहेत, म्हणजे तुमच्या काय त्रास आहे त्यानुसार त्याचे जे संबंधित ग्रह आहेत ते रत्न तुम्ही घाला. मग तुमच्या आयुष्यात तो प्रॉब्लेम राहणार नाही. हळूहळू त्याचे परिणाम तुम्हाला भेटणार 100%. तुम्ही विश्वास आणि पूर्ण श्रद्धाने तुम्ही रत्न घाला. नक्कीच. त्याचप्रमाणे आचार्यजी, वेगवेगळ्या प्रकारचे रत्न असतात. जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळे जे रत्न असतात ते वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा घालायचे असतात, म्हणजे वेगवेगळ्या बोटांमध्ये. त्याचप्रमाणे हे रत्न जे असतात, जे आपण बोटात घालतो, ते कोणत्याही धातूत करून घालायचे असतात का? किंवा असं काही आहे का पर्टिक्युलर की कोणत्या धातूत ते बनवावेत की त्यामुळे आपल्याला त्याचा जास्त लाभ होतो? हो, खूप मोठा प्रश्न तुम्ही केला. मी आज सगळ्यांना एक खूप चांगला मार्गदर्शन करतो. मी पण खूप जागा पाहिलेला आहे. काय करताय लोक, म्हणजे जे रत्न चांदीत घालायचे ते रत्न लोक सोन्यात घालताय, जे रत्न तांब्यात घालायचे ते लोक
चांदीत घालताय, जे रत्न सोन्यात घालायच्या ते लोक चांदीत घालताय. म्हणजे रत्नाच्या जे संबंध आहेत ते धातू सोबत खूप जबरदस्त. म्हणजे जर तुम्ही वेगळी धातू आणि विरुद्ध रत्न जर तुम्ही घातलं त्याचे वेगळे म्हणजे एकदम परिणाम चांगले होणार नाही. त्याच्यामध्ये खूप भरपूर प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे. मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. जसं तुम्हाला मोती घालायचे तर मोती तुम्ही चांदीत घाला, आणि जर तुम्हाला पुष्कराज घालायच्या तुम्ही सोन्यात घाला. जर तुम्हाला मुंगा घालायच्या मुंगा तुम्ही तांब्यात घाला. तर वेगळे वेगळे रत्न आहेत, त्यांची वेगळी वेगळी धातू आहे. हे चूक तुम्ही कधी करू नका. खूप काही लोकांना मी पाहिलेलं आहे ते मुंगा घालता आणि ते चांदीत घालतात, ते एकदम चुकीचं आहे. कधी कधी असं चूक जर तुम्ही केली तर तुम्हाला जे शारीरिक म्हणजे तुमची प्रकृतीवर त्याचे खूप परिणाम असतात. म्हणजे वेगळे परिणाम होऊन जातात. तुम्ही करायला गेले चांगलं आणि परिणाम काही वेगळा झाला, तसं करू नका. नक्कीच. त्याचप्रमाणे आचार्यजी हे सुद्धा विचारायचंय की आज आपण रत्नांवर बोलतोय आणि रत्नांमुळे आयुष्य कशा पद्धतीनं बदलतं. मी एकच सांगतो तुम्हाला, आज आपण रत्न बद्दल खूप बोललो, पण तुमच्या घरी तुमचे जे वास्तविक म्हणजे ऍक्च्युअल रत्न जे आहेत, नक्कीच. म्हणजे तुमचे आई वडील, तुमची संतती, तुमचे अपत्य, मूल मुली, यांच्या सोबत तुम्ही प्रेम बाळवा. आणि घरात जर क्लेश आहेत, घरात जर भांडणं अशांतता आहेत, तर मला असं वाटतं गुरुन आशीर्वाद मुले सगळी अशांतता दूर होऊन जाते. तर मी तुम्हाला आज मंत्र आशीर्वाद देतो. ते मंत्र आशीर्वाद तुम्ही ऐकून घ्या आणि घरात एकदम शांतता ठेवा. ओम स्वस्ति न इंद्रवदश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु हरिः ओम. एकदम आपले जे वास्तविक रत्न आहे त्यांच्या सोबत तुम्ही आनंदित राहा. हे तुम्हाला आशीर्वाद. नक्कीच. आज तुम्ही कशा पद्धतीनं रत्नानं आपलं आयुष्य बदलू शकतं याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.